हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचलं असतं, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेऊन म्हणत, घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीन शिरली होती मंडपात तुझ्या अंगात, तुझ्या घरी तुझी महाराजीन काढितो काय मंडप न बघण्याचं बघा ना. काय कलियुग आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती संसार सांभाळला ती बाई लोअर क्लास आहे आणि जी चपल्या घालून चपात्या लाटते ती हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली आपण, हो की नाही? अवघड लोकांचं हरकत नाही. शेवटी हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात अशी बुद्धिमत्तेची लोक इथली की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं बसलं? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं? तुम्हाला धरून आणलं का बळजुबी नाही आले तुम्ही? 200 दिले यायला अजून त्यांच्या आमच्यावर एवढी वाईट वेळ अजून हो की नाही? बोलत जा की मग. मी म्हटलं ना तुमचं घर आहे, तुम्ही सामर्थ्याने बोलू शकता. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती हसवलं तरी हसणार नाही, टाळी वाजवणार नाही, नुसता मरायला बसणार. तू बोल मी हाय, तू बोल मी आहे, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी बसलोय, ते समज उपकार, तू बोल. ऍटिट्यूड मुद्दाम करतात माणसं. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोलत होती, लय ज्ञान शिकली होती, आता मंडप ऐकत होता, पत्त्याने स्थळसला अरे कशाशी खाते दादा? अहो 7 कोटी घरं सोन्याची रावणाची, मोठं जोक विनोद नाहीये. तुळशीरामांमध्ये वर्णन आहे. नागबाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. कोरोलीकर धोंडाचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती लाडाचा जावाई गेला, सासरे आधी गेला, महिना अर्ध्या तोळ्यानं. अरे दिवाळीत नुसते कपडे घेतले तर अख्खा स्टेटस बुक केला तिने. ही पात्रता आपली 2250 किलोची एक चौकट आहे. आपण साधी माणसं तरी आपल्या घराला 5-6 चौकटी असतातच. रावणाचं घर येतं 3,500 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, एक चौकट 2250 किलोची. अशी 7 कोटी घरं फक्त सोन्याची, काश्याची, पितळाची वेगळी. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, उभे राखणीला, गाढव बळी, गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता रावणाची. 3 कैलास हलवला एवढा ताकदवर, शास्त्रगत उपनिषद मुखदगत एवढा ज्ञानी, सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत, एवढा मोठा भक्त, नडला तो अहंकार. रामाच्या चरणावर मस्तक केल्याशिवाय मोक्ष नाही आपण सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला राजवीचा पाळा अवघड आहे ना आपलं. रावणासारखा शिवभक्त सुद्धा नाही बरं का, नाव नाही. आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा मोठा शिवभक्त झाला नाथ रामामध्ये वर्णन आहे. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वे शीर कमळ शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण झाला. लंका कोणाची? भिका पाटलाची. तुम्ही माझ्या म्हणून तरी बोलत जा ग. तर बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घर बाहेर शेती गाडी आई बाप बहीण भाऊ सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळतो. मी काय काय सांभाळतो? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही निघूनचे नाही. अरे आम्ही बोलतो ते दिसतं, पण का बोलतो हे नाही दिसत. बोलतो हे खरं हो, पण वाट नाही पोटात काय करणार. मन मोकळा होता आमचं पटकन.
आणि काय लागतं रे बायकोला दादा? अखंडितपणे तुमची लक्ष्मी, अखंडित सगळा संसार सांभाळतो तुमचा. काय अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावयाने बोलावं, नंदनं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. काही सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवऱ्या सोबत असला पाहिजे. आमच्यासाठी मी माझी इच्छा, आम्ही तुमच्यासाठी वाजवायच्या ना आमच्या मनसाठी कधीतरी. बरं खरं बोलल्यावर तरी वाजवायच्या. खरंच नाही ग माय मावल्या, कुटुंबीच्या माय मावल्या खरंच नाही, पाठीमागच्या माय मावल्या. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर मी कसं विचारते? नाही मला अक्कल कोण विचारते तोपर्यंत एक्सपिरियन्स न सांगा. आयुष्यात कोण चांगलं पाहिजे? आयुष्यात म्हणजे संसारात कोण चांगलं पाहिजे म्हणा? मालक चांगला पाहिजे, नवरा चांगला पाहिजे. परमार्थाचंही तसंच चालू आहे. ज्यावेळेस मालक शहाणा भेटतो ना परमार्थात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहून शहाणा तो धनी घेतो. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करतं. मालक योग्य भेटला की संसार सुखाचा होतो. मालक योग्य भेटला की परमार्थ सोपा जातो. आमचा योग्य मालक आम्हाला कळण्यासाठी आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे, कारण आमच्यात तेवढी ताकद नाही. आम्हाला पोहोचवणारं कोणीतरी आहे. कोण पोहोचवतो? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, दाखवा दिनाचा सोहळा. जो दीनदयाळाचा आहे तो दाखवा. आम्हाला कळत नाहीये काय चांगलं काय वाईट आहे, पण आमचं आहे तो दाखवा. मुलं लवकर पाठवा, आम्हाला खऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण आम्हाला खरं कळत नाहीये. गोमटी तू करा माझे भार होतो ना. माझं चांगलं तुम्हाला कळतंय, मला जे कळतंय ते चुकीचं आहे. विनंती आहे, विनंती आहे, एवढे उपकार तुम्ही सनकाधिक संत म्हणून विता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ही ताकद तुमच्यात, तुमच्याशिवाय आम्हाला देवापर्यंत कोणीच पोहोचवू शकणार नाही. कोर्ट म्हणजे विटेवरचा मालक आणि वकील म्हणजे संत. तिथपर्यंत पोहोचवा. एकदा तिथपर्यंत गेलो ना म्हणून विनंती असते. म्हणून ज्ञानेश्वरी गाथा वाचा. ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता नाही आपली, तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात. तुमच्या जीवनाचं कल्याण फक्त ज्ञानदान कळू द्या. हे लेकरू माझं माऊली ओघ दिल्याशिवाय राहत नाही. कळू द्या फक्त ज्ञानदान. विश्व माऊली येत होते. काय लागतं विचार करतो मी कधी कधी. काय श्रीमंत असेल ते कुटुंब जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले, आणि काय धनवान असतील ते मायबाप ज्यांना वैष्णवांचा मायबाप होण्याचा अधिकार मिळाला. विचार करतो मी आणि अशा कुळाला साष्टांग दंडवत घालतो मी. अशा कुळाची सेवा आमच्यासारख्याला करता यावी तरी भाग्यच. अरे पाय धुवून पाणी कवे वैष्णवांचं. फक्त वैष्णव कोरोनात माळा काढणारा नसावा, गुणाचा असावा. त्यातही फरक पडला आता. आणि नाही घालायची माळ तर घालू नका, पण घातल्यावर काढू नका. माझं तोंड बेकार आहे. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटेल तुम्हाला. फुकटचा मी असा आहे, मी तसा आहे, मी असं असं बघत बसत जाऊ नका. आपण काही संत नाहीये, चुका होतात आपल्याकडनं, संसारिक आहेत आपण. मला हेच लागतं, मला तेच लागतं, मला तेच लागतं, काही लागत नाही. सगळं ऍडजस्टमेंट करायचं आयुष्यात. काही काय अधिकार आहे आपल्याला? आपण समाजाकडे काहीतरी मागणं मागावं एवढा काय अधिकार आहे? जगाच्या मालकाकडे मागणं मागण्याचा काही नाहीये. दिलंय तर खूप केलंय त्याने. देव दिला देव भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा. पण आम्ही त्यातही इतका गुंता घातला. साधं आयुष्य आहे रे. दिलंय त्याने त्याच्यासाठी घालवा. याचा अर्थ मंदिरात गेलंच पाहिजे भजन. अरे ठाईच बैसोनी करा, आवडी अनंत आलं. जगाच्या मालकावर श्रद्धा ठेवा रे. नका उभं कुटाने करत बसू. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुमची श्रद्धा जर प्रबळ असेल, तुमच्या सामर्थ्याने जर पवित्र अंतकरण असेल, तर तो विठेवरचा मालक तुमच्या दारात येऊन तुमची चाकरी करेल. फक्त अंतकरण शुद्ध ठेवून परमार्थ करा. काही लागत नाही. योग याग विधी येणे न हो सिद्धी, वायाची उपाधी ब्रह्म धर्म. फार योग याग केले आणि नजर पवित्र नाही. काय करायचं तुझ्या योग यागाला? कोण आहे आपण? वाईट वाटतं रे मला. बाया नाचवणारी माणसं आम्ही बाया नाचवायला लागलो, अजून किती खालच्या पातळीपर्यंत जाणार आहोत? कोण आपण? शाहिस्तानाच्या लाल महालाच्या आल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कधीतरी
शाइस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम में शिवा के मानने है वो बेटी की तरफ गंदी नजर से देखे ये मुमकिन नहीं ऐसी उसकी परवरिश नहीं कि औरत साथ को गंदी नजर से देखे। परंतु बायकोला मतलब क्या लगता है आपको शाहपना? हमने उनकी बहु बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, हमने गंदी नजर से देखा उनकी औरत उनकी धरती दोनों को बेइज्जत किया तो वो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा। आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा, लेकिन जबान देता हूं बेगम इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी इस धरती पर वो एक ऐसा बनना है धर्म जात नहीं देखता, औरत किसी की भी हो हर औरत सबको देवी की तरह पूजने वाला शिवा है वो आदमी नहीं भगवान। अरे शत्रू नाही विश्वास नकाराचं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आम्ही, आमच्या नजरेत तीच प्रखरता तेच सामर्थ्य तेच पावित्र्य पाहिजे। आम्ही नालायकासारखे अशा वेळेस फिरवतो तुझ्यासाठी की हे बनणार तुझ्यासाठीच गेले नालायका जिंकले गेले। अरे किती वाया जावं असं हा सगळ्याच एक असं म्हणजे 100मधला एक वाईट आहे 99 चांगले आहेत। आजही आमच्या हिंदू धर्मातली तरुण पोरं आपलं तरुणपण पणाला लावून वारकरी शिक्षण घेऊन धर्माचा प्रचार करतात, तो आमचा महाराष्ट्र। आजही आमची पोरं मायबापाच्या स्वप्नासाठी देह पणाला लावतात, धर्मासाठी जीव घाण टाकतात, आणि तेच एखादा वाईट आहे एखादा चौकात बसतो आणि बघतो हे कुणाली बघ ती कुणाली बघ माझी बघ तुझी बघ ही बघ ही आली तुझी ही वाली माझी, हिचा गाल असा हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिची कमजोर अशी, काय म्हणजे विचार काय करताय? अरे जगाचा बाप आहे धर्म, देवळात नाही आज कारण असणार। हे विश्व निर्माण कोणी केलं? उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची। इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, त्याचं कारण फक्त नजर आहे। स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, बाप जगाचा पण देवळात ठेवला नाही। 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला नजर फिरली, वासना निर्माण झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आळ्या पडल्या, एज झाली। सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळण करून सोडली, बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला। देव होते ते माणसं आहेत आपण। तसं मुलीला सांगता ना तसं मुलांनाही सांगा, तसं मुलीला म्हणता ना 7च्या पुढे घराच्या बाहेर जायचं नाही, योग्य कपडे घालायचे, नीट वागायचं, मग पोरांना का सांगत नाही? पोरालाही सांगायचं 8च्या आत घरात यायचं, प्रत्येक आई बहिणीकडे चांगल्या नजरेनं बघायचं, आणि आपलं रे फक्त पुढच्या पिढीला नाव